कळंबा साई मंदिर ते वाशीनाका रोडवरील पेट्रोल पंपासमोरच 4 इंची पाईपलाईनला अनेक दिवसांपासून मोठी गळती लागली आहे। त्यातून दररोज हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे। शिवाय सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खराब झाला असून त्या खड्ड्यातून आता जमिनीखालची पाईपलाईन सुद्धा दिसू लागली आहे। महापालिकेने तातडीने गळती काढली नाही तर जल अभियंत्यांच्या कार्यालयात पाणी ओतण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। कोल्हापुरातील बहुतांश रस्ते खड्डेमय बनलेत। त्यात भर म्हणून शहरात रोज कुठं ना कुठं जलवाहिनीला गळती लागलेली असते। त्यामुळे पाणी तर वाया जातच, शिवाय रस्तेही खराब होतात। कळंबा साई मंदिर ते वाशीनाका रोडवरील पेट्रोल पंपासमोर गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीखालील 4 इंची पाईपलाईनला प्रचंड गळती लागली आहे। मुळातच हा रस्ता खराब आहे। आता खड्डेमय रस्त्यात गळतीचं पाणी साचल्यानं या रस्त्यावर असंख्य डबकी तयार झाली आहेत। काही खड्डे इतके मोठे आणि खोल झालेत की जमिनीखालील पाईपलाईन सुद्धा स्पष्ट दिसू लागले आहेत। या परिसरातील नागरिक आणि राधानगरी गगनबावडा मार्गावरील वाहनधारक या खड्डेमय रस्त्याला वैतागले आहेत। त्यामुळे अनेक जण या रस्त्यावरून जाण्यापेक्षा रंकाळा मार्गे शहरात प्रवेश करतायत। परिणामी रंकाळ्याजवळ वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे। महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही गळती काढण्याकडे आणि खड्डे मुजवण्याकडे दुर्लक्ष होतंय। त्यामुळे स्थानिक नागरिक वैतागले आहेत। महापालिकेने जलवाहिनीची गळती काढली नाही तर जल अभियंत्यांच्या कार्यालयात पाणी ओतू आणि शहर अभियंत्यांच्या कार्यालयात खड्डा खोदू असा इशारा तानाजी जाधव यांनी दिलाय।